आणि आता आपण न्यूज टॉप 9 पाहूया। सुरुवातीला राजकीय टॉप 9 बातम्या। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं रायगडावर अनावरण सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह सर्व नेत्यांची उपस्थिती। नारायण राणेंची लोकसभा उमेदवारी निश्चित। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपकडून राणे उमेदवार। नारायण राणे आणि विनायक राऊत यांची थेट लढत होणार, सूत्रांची माहिती। राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नार्वेकरांना निवडणूक लढण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। कोकणात कुणीही लढू द्या, विजय शिवसेनेचाच होणार। नारायण राणे आणि नार्वेकरांच्या लोकसभा उमेदवारीवरून संजय राऊतांचं हे वक्तव्य। म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड कोणी लढला आमच्या समोर तरी विजय हा शिवसेनेचाच होणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे उमेदवार लोक टाळतायत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्र्यांच्या क्लस्टर दौऱ्यांना सुरुवात। केंद्रीय राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांच्या उपस्थितीत नागपुरात भाजपचा मेळावा। सुनेत्रा पवारांचे आजही बारामतीत विविध कार्यक्रम। भोरमध्ये सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत महिलांची कुस्ती स्पर्धा। खासदार होण्याच्या 2 वर्ष आधीपासूनच मतदारसंघात दौरे करत होते सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना टोला। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती मतदारसंघात आज 3 ठिकाणी कार्यकर्ता मेळावा। खडकवासला, भोर आणि मुळशी तालुक्यात मेळावा। अजित पवारांच्या उपस्थितीत काही पक्षप्रवेश देखील होणार। शरद पवार गटाचे नेते राजेश टोपेंनी घेतली अजित पवारांची भेट। पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये दोघांची भेट।